शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी विश्वासराव गळगटे. आता आपण किरण पेरणे, मुक्काम पोस्ट तांदूळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. किरण सर, वांग किती दिवसाचं आहे? सर आता 60 दिवसाचं वांग झालं. तुम्हाला वाटत नाही वांग्याला अकाली प्रौढ होतो आणले? हो, आता वाटतंय, कारण ते आता यशवंत मशीनचा प्लॉट बघितला तुमच्या याच्यानुसार चालू आहे, त्याच्यानुसार आमचा प्लॉट त्याच्या पुढे काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, दोन महत्वाच्या चुका झालेल्या आहेत. एक तर प्लॉटला ठिबक सिंचन सिस्टम नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 60 दिवसाचा प्लॉट किमान आता कमरेला पाहिजे होता, तर तो अजून गुडघ्याच्या खाली आहे ऍव्हरेज. आणि फ्लावरिंग आणि सेटिंग सुरू झालेलं आहे. तोडा केला काय एखादा? थोडा झालाय ना. किती? 200 किलो. 200 किलो निघला? 200 किलो, 3 तोडे झाले. 200 किलो एका तोड्याला निघले. हा. क्षेत्र किती? क्षेत्र 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. हो. आणि जात कोणती? जात मेघना. यशवंत म्हसे यांचा 5वा तोडा 1 टनाचा होता. 1 टनाचा. आणि त्यावेळेस प्लॉटचं जे वय होतं ते 60 दिवसांचं होतं. बरोबर. आपण तुलना करत नाहीये, बरोबर ना. परंतु आता काय आहे, जे झालेलं आहे ते झालंय. परंतु आता ह्या प्लॉटला आपण शेड्यूल करू परत. आणि परत आपल्याला हेच तर महत्वाचं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून रिझल्ट दाखवण्यात खरा पुरुषार्थ. खरं आपल्या शेड्यूलची ताकद कधी करणार आहे? रेंगाळलेल्या प्लॉटला बाहेर काढण्यात आहे. बरोबर आहे की नाही? आता यशवंत म्हसेंचा प्लॉट पळतोय, त्याला आता इथून पुढे काही दिलं तरी ते रिझल्ट देणार आहे. बरोबर आहे. ह्या प्लॉटला रिझल्ट दाखवणं आणि ह्या प्लॉटला पळता करणं आणि ह्या प्लॉटला त्या लेवलला आणणं हे महत्वाचं आहे. बरं, आता मला सांगा, सध्या शेंडाळी आहे? नाही, शेंडाळी नाही, कमी प्रमाण एकदम. पण आहे. भुरी कुठे दिसला? नाही, मला तरी अजून दिसलेलं नाही. पांढरी माशी? पांढरी माशी बरोबर आहे. पांढरी माशी आहे, ते कंट्रोल मध्ये नाही. बरोबर, ती अजून कंट्रोल मध्ये आलेली नाही. थ्रिप्स नाहीये. पांढरी माशी आणि क्वचित शेंडाळी आहे. तर ह्या प्लॉटला आता सगळ्यात महत्वाचं, मी त्यांना डबल ड्रिप लाईन ओढायला लावणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं शेड्युलिंग करून देणार आहे. आता आपण शक्यतो रासायनिक खतांचा डोस जो आहे, बेसल डोस, सुरुवातीला आजपर्यंत कोणत्याही प्लॉटला दिलेला नाहीये. 60 ते 70 दिवसांच्या नंतर आपण देतो. परंतु आता ह्या प्लॉटला तेवढं वय झालेलं असल्यामुळे आपण आता अगोदर डोस टाकणार आहोत, त्याच्यानंतर ड्रिप लाईन ओढून, बेड ओढून मग पुढचं शेड्युलिंग करणार आहोत. आज 10 मे तारीख आहे आणि ह्या प्लॉटला साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर परत तुम्हाला एकदा मी निरीक्षण सांगेल. परंतु आता सध्या तुम्ही पाहाल गुडघ्याच्या खाली, म्हणजे साधारणतः 1 ते सव्वा फूट फक्त वाढ आहे. आणि प्लॉटचं वय जास्त झालेलं आहे. 2 महिने ना? 2 महिन्यांचा प्लॉट आहे. आणि निश्चितच ह्या प्लॉटला आता आपण शेड्युलिंग करू आणि पुढचं परत जे आहे ह्या प्लॉटची ग्रोथ आणि पुढचं त्याचं प्रगती हे आपण तुम्हाला दाखवणार आहोत. पण मला सांगा, यशवंत म्हसेंच्या प्लॉटचं कंपॅरिझन पाहता त्या प्लॉट मध्ये जे शेड्यूल आहे, तुम्हाला आता असं वाटतंय का आपला प्लॉट त्या लेवलला लवकरात लवकर न्यावं? असं वाटणार. ईर्ष्या जागृत झाली का? वाटणार. आतापर्यंत तुम्हाला तुमचा प्लॉट चांगला वाटत असेल? आतापर्यंत ओके वाटत, पण जेव्हा त्यांचा प्लॉट बघितला त्यांच्या प्लॉट पुढे आपला प्लॉट काहीच नाही. अगदी बरोबर. याच्यासाठी लोकांचे, इतर शेतकऱ्यांचे प्लॉट बघणं गरजेचं आहे. जे लोक चांगलं काम करतात ते नेमकं काय करतात हे बघणं गरजेचं आहे. जोपर्यंत पेरणेंनी यशवंत म्हसेंचा प्लॉट पाहिला नव्हता, त्यांचा प्लॉट 60 दिवसाच्या मानाने खूप चांगला आहे असा एक त्यांचा समज होता. परंतु आज त्यांचा तो समज मोडीत निघालेला आहे. आणि निश्चितच आता त्यांच्या प्लॉट प्रमाणे आपण त्यांना शेड्यूल करून देऊ आणि निश्चितच 15 ते 20 दिवसानंतर आपण परत एकदा ह्या प्लॉटला भेट देऊ. मागे दूरवरती तुम्हाला ती नारळाची झाडं दिसत असतील. आणि ह्या प्लॉटचं मातीचा जो प्रकार आहे तो मध्यम प्रकार आहे. यशवंत म्हसेंसारखं भारी रान नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण ह्या प्लॉटला निश्चितच एकदम समाधानकारक त्यांना शेड्यूल करून देऊ आणि आजपासून एक 15 ते 20 दिवसांनी दुसरं निरीक्षण नोंदवू. तोपर्यंत धन्यवाद.